सो टुडेज आजचा आपला टॉपिक आहे, हा चॅप्टर सेम आहे, चॅप्टर आपला कंटिन्यू आहे, पण टॉपिक आहे रेशो अनालिसिस. आपण आज रेशो अनालिसिस वर कव्हर करणार आहोत. सर, रेशो अनालिसिस आपल्याला 3 टाइप्सचे रेशोज दिलेले आहेत. एक पहिला बॅलन्स शीट रेशो, दुसरा इन्कम स्टेटमेंट रेशो आणि कंबाइंड रेशो. बॅलन्स शीट रेशो म्हणजे काय की हे ह्याचे सगळं कॅल्क्युलेशन बॅलन्स शीट वरूनच आपण डाटा घेऊन रेशो कॅल्क्युलेट करणार. इन्कम स्टेटमेंट रेशो म्हणजे काय की ह्या सगळा डाटा किंवा सगळं कॅल्क्युलेशन्स आपण इन्कम स्टेटमेंट रेफर करूनच एक एक सगळे रेशो, रादर हे तिन्ही रेशो आपण फक्त इन्कम स्टेटमेंट बघणार आणि त्यावरनं हे रेशो कॅल्क्युलेट करणार. आणि कंबाईन आणि मिक्स म्हणजे काय, आपल्याला बॅलन्स शीट आणि इन्कम स्टेटमेंट दोन्ही बघावं लागेल. हे रेशो काढण्यासाठी आपल्याला काही इन्फॉर्मेशन बॅलन्स शीट वरनं घ्यावी लागेल आणि काही इन्फॉर्मेशन इन्कम स्टेटमेंट वरनं घ्यावं लागेल, म्हणून इट इज कंबाइंड रेशो. पण आरओसीई आणि आरओआय याच्यामध्ये थोडा गोंधळ आहे. तुम्ही जसं परवा आपण म्हणलो होतं इकॉनॉमिक्सला, तसं तुम्ही तुमच्या टीचरला विचारायचंय की यापैकी कुठला फायनल आहे. ह्याच्यात ना बऱ्याच गोंधळ आहेत, ह्याच्यात जरा फॉर्म्युल्यामध्ये मिस्टेक आहे, तुमच्या मिसप्रिंट झालेले आहेत, ते मी तुम्हाला आयडेंटिफाय करून देतोय, ते तुम्ही व्हेरीफाय करायचे. मी तुम्हाला करेक्ट हे पण सांगेन, करेक्ट फॉर्म्युला पण सांगेन, पण तो तुम्ही तुमच्या टीचरकडनं तो व्हेरीफाय करायचा आहे. कारण बोर्ड जे असतं ना हे तुम्हाला तुमच्या टीचर थ्रू कम्युनिकेट करतं. त्यामुळे ह्या 2 वरती आपल्याला आता ह्याच्यातला कुठला काय सगळं ते आपण सगळ्यात शेवटी कव्हर करू. चला, सगळ्यात पहिला करंट रेशो. करंट रेशो हा फॉर्म्युला, करंट रेशोचा हा फॉर्म्युला आहे करंट असेट अपॉन करंट लायबिलिटी. 2 मिनिट थांबा, मी हे ऑन करतो. करंट असेट अपॉन करंट लायबिलिटी हा फॉर्म्युला आहे. करंट लायबिलिटी हे करंट रेशोचा फॉर्म्युला आहे करंट असेट अपॉन करंट लायबिलिटी. मग आता हा करंट असेट अपॉन करंट लायबिलिटी. आता सगळ्यात मेन ट्रबल किंवा मेन प्रॉब्लेम जो येतो तो म्हणजे तुम्हाला करंट असेट कुठे माहिती आहेत आणि करंट लायबिलिटी तरी कुठे माहिती आहेत. मग फॉर दॅट पर्पज हे बघा, त्यासाठी तुम्हाला एक लिस्ट दिली आहे. ह्या 8 करंट असेट आहेत आणि ह्या 8 करंट लायबिलिटीज आहेत. मग याच्याप्रमाणे तुम्ही काय करायचंय, पण हे मात्र तुम्हाला माहिती पाहिजे, हे काही तुम्हाला सम मध्ये देणार नाहीत. दे आर नॉट गोइंग टू गिव्ह यू की ह्या करंट असेट आहेत आणि ह्या करंट लायबिलिटीज आहेत आणि ह्या घ्या आणि याच्यावरनं रेशो काढा. नो वे. मग तुम्हाला काय करायचंय, व्हॉट यू हॅव टू डू, तुम्हाला हे माहिती पाहिजे. हे कम्प्लीट करंट असेटची लिस्ट आणि करंट लायबिलिटी लिस्ट ही तुम्हाला बाय हार्ट असायला हवी. म्हणजे हे मात्र तुम्हाला एक ऍडिशनल वर्क आहे, पण डोंट वरी, एवढं डिफिकल्ट नाहीये. तुम्ही जर नीट गो थ्रू केलात. चला वन बाय वन चला. यस, पहिली लिस्ट जी आहे हे आचल करंट असेटची लिस्ट रीड कर. Sundry debtors, loose tools, bill receivable, cash and bank balance, investment in marketable securities, short-term loans and advances, short-term inventories, prepaid expenses. बघा परत एकदा डेटर्स, लूज टूल्स, हे जरा सरप्राईज एलिमेंट आहे. लूज टूल्स आपण नॉर्मली त्याला फिक्स, मी तुम्हाला फायनल अकाउंटच्याच वेळी सांगितलं होतं, लूज टूल्स इज अ करंट असेट. ते एक करंट असेट आहे. सो लूज टूल्स हे करंट असेट आहे. नंतर बिल्स रिसिवेबल म्हणजे बिल ऑफ एक्सचेंज, कॅश अँड बँक बॅलन्सेस करंट असेट, इन्व्हेस्टमेंट इन मार्केटेबल सिक्युरिटीज, हे तुम्हाला आयडियाच नाहीये. हे मार्केटेबल सिक्युरिटीज म्हणजे अशा सिक्युरिटीज की ज्या पटकन तुम्ही इनकॅश करू शकता, त्याला मार्केटेबल सिक्युरिटीज म्हणतात. म्हणजे थोडक्यात हे असंच्या असं नॉमिनक्लेचर नसेल तर तुम्ही त्याला करंट असेट म्हणणार नाही. शॉर्ट टर्म लोन्स अँड ऍडव्हान्सेस, स्टॉक म्हणजे क्लोजिंग स्टॉक, त्याला दुसरं नाव आहे इन्व्हेंटरीज. आता हे नवीन नाव आलं स्टॉकला. आणि प्रीपेड एक्सपेन्सेस म्हणजे कुठल्याही प्रकारचा एक्सपेन्स जो प्रीपेड आहे,
मग तो प्रीपेड इन्शुरन्स असू दे, प्रीपेड रेंट असू देत, प्रीपेड सॅलरी असू देत, प्रीपेड वेजेस असू देत, ते सगळे प्रीपेड एक्सपेन्स खाली येतात. चला करंट लायबिलिटीज वन बाय वन. रिया. तरी याच्यात अनक्लेम डिव्हिडंड दिलंय, पण तरी याच्यात प्रपोज डिव्हिडंड नाही दिलेलं, तो सुद्धा आहे. परत एकदा बघा, सन्ड्री क्रेडिटर्स, बिल्स पेएबल, बँक ओव्हरड्राफ्ट, इन्कम रिसीव्ड इन ऍडव्हान्स, शॉर्ट टर्म लोन्स, प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, अनक्लेम डिव्हिडंड, ही सगळी लिस्ट ऑफ लायबिलिटीज आहे. हे एवढे सगळे लायबिलिटीज आहेत. म्हणजे आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला सिंपल फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे, तो म्हणजे करंट असेट अपॉन करंट लायबिलिटी. मग त्यासाठी काय करावं लागेल, तुम्हाला ना असे लिस्ट ऑफ असेट्स दिलेले असणार आहेत. त्या लिस्ट ऑफ असेट मधनं कुठल्या करंट असेट आहेत आणि कुठल्या करंट लायबिलिटीज आहेत त्या आयडेंटिफाय करायच्या, लिस्ट डाऊन करायच्या, त्याची टोटल करायची आणि त्यावरनं त्या फॉर्म्युल्यामध्ये पुटअप करायच्या आणि त्यावरनं करंट रेशो कॅल्क्युलेट करायचा. बघा मला काय म्हणायचंय. चला घ्या, हे घ्या फॉर्म्युला मी ऑलरेडी दिलाय तुम्हाला. करंट असेटचा फॉर्म्युला आहे करंट रेशोचा फॉर्म्युला आहे करंट असेट अपॉन करंट लायबिलिटी. ऑलराईट, मी डायरेक्टली तुम्हाला बुक मध्ये, आता थोडंसं आज आपल्याला आता मनुअरेबल व्हावं लागणार आहे की बऱ्याच ठिकाणी आपल्याला बरेच ठिकाणी हे काही गोष्टी बघायच्या आहेत. त्याप्रमाणे चला, सगळं एका ठिकाणी नाहीये, म्हणून तर मी म्हणतोय ना की हे बुक तुम्हाला तसं एकदम असं विचित्र त्यांनी ऑर्गनाइज करून ठेवलंय. हे घ्या इलस्ट्रेशन वन. पूर्वश, रीड कर फर्स्ट. पूर्वश, काय झालं बाबा? दीपंकर, रीड कर. हा येते ना. आता बघा आपल्याला काय करायचं, यातनं आपल्याला याच्यातल्या करंट असेट फाइंड आउट करायचे आहेत, त्याची टोटल करायची, करंट लायबिलिटीज फाइंड आउट करायचे आहेत, त्याची टोटल करायची, मग फॉर्म्युला यूज करायचा आहे आणि त्या फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू रिप्लेस करायचे आहेत आणि व्हॅल्यू काढायचे. दिस इज हाऊ वी आर गोइंग टू डिटरमाइन करंट रेशो. अशा पद्धतीने आपण करंट रेशो कॅल्क्युलेट करणार. समजतंय का? बघा सोपं आहे, कठीण नाहीये. सगळ्यात पहिले करंट असेट कॅल्क्युलेट करू. चला, ह्याच्यातले करंट असेट कुठले कुठले आहेत तर डेटर्स, नंतर क्रेडिटर्स आणि बिल्स पेपर करंट लायबिलिटी आहे. चला माझ्या बरोबर हे असं लिहायला सुरुवात करा. 1 पहिले लिहा करंट असेट, त्याच्या पुढे हे लिहू नका, हे वर्ण आपण पिक करून इथं लिहिणार. हे आपण वर्ण इथं पिक करणार. हा फॉर्म्युला रेडीमेड नसतो, हा तुम्हाला जो डाटा दिलाय त्यातनं पिक अँड चूज करायचे आणि त्याप्रमाणे त्याची लिस्ट डाऊन करून ऍडिशन्स डिलिशन्स करायचे. नंतर मग तुम्ही काय करा, एक साधारणपणे 4 लाईन पहिले करंट असेट लिहा, त्याच्या पुढे हे लिहू, एक 4 लाईन सोडा आणि मग करंट लायबिलिटी लिहू. अशा 2 हे तयार करा माझ्या समोर. चला करा, सुरुवात करा. करंट असेट, एका लाईनवर करंट असेट लिहा, त्याच्या खाली 4 लाईन ब्लँक सोडून ठेवा. काय त्याच्या खाली ब्लँक? हो, करंट असेट तुला आता तयार, सुरू, आपण सॉल्व्ह करणार. स्टार्ट करायचं आपल्याला सॉल्विंग. आपल्याला करंट रेशो फाइंड आउट करायचा आहे आणि मी सांगतोय त्या पद्धतीनेच करा, नाहीतर मार्क मिळणार नाही. तुम्ही स्वतःची जर शहाणपणा केलात, नुसता डायरेक्ट रेशो लिहायचा आणि तिथंच कॅल्क्युलेशन करून रिझल्ट काढलात, मार्क मिळणार नाहीत.
मी क्लिअर कट इन्स्ट्रक्शन देतोय तुम्हाला, आणि ही क्लिअर वॉर्निंग आहे. काही अतिशहाणी मुलं असतात, एवढं सांगून सुद्धा ऐकत नाहीत. त्यांनी माझ्याकडे यायचंच नाही परत. हॅलो, बोल ना, पटकन बोल, पटकन, क्लास चालू आहे. ओके ठीक आहे, चालू आहे, चल. ओके ओके. चला, करंट असेट. आता काय करायचं आपल्याला? पहिले करंट असेट लिहायचे, 4 लाईन सोडायच्यात, करंट लायबिलिटी लिहायच्यात, तसंच ठेवायचं. बाकी काहीही लिहू नका. इथून सुरुवात करायची. चला, डेटर्स काय आहेत? डेटर्स करंट असेट आहेत. लिहून टाका डेटर्स करंट असेटच्या समोर डेटर्स. नंतर क्रेडिटर्स काय आहेत? करंट लायबिलिटी. लिहून टाका क्रेडिटर्स. आपण असे सायमल्टेनियस जायचं, म्हणजे कुठलं मिस आउट होत नाही. नंतर बिल्स पेएबल करंट लायबिलिटी मध्ये ऍड करा. करंट लायबिलिटी मध्ये क्रेडिटर्स पहिलं लिहिलं, नंतर बिल्स पेएबल सेकंड, थर्ड स्टॉक करंट असेट मध्ये लिहायचं आहे. स्टॉक करंट असेट मध्ये लिहायचं आहे इथं. नंतर लूज टूल्स करंट असेट मध्ये मेन्शन करायचं आहे. या आधी पहिले फक्त हे लिहा, त्याच्या अमाऊंट बिमाऊंट काहीही लिहायला जाऊ नका. आत्ता फक्त त्या आयटम्स, हे त्याचे काही असेट्स आहेत त्यांची नावं लिहून काढा बस. आणि नंतर बँक ओव्हरड्राफ्ट, थर्ड इज बँक ओव्हरड्राफ्ट इथं. चला, संपले. आता ज्याच्या त्याच्या खाली ज्याच्या त्याच्या व्हॅल्यूज लिहूया. डेटर्स किती आहेत? डेटर्स 60,000 आहेत, ते डेटर्सच्या खाली लिहून टाका. क्रेडिटर्सच्या खाली 30,000, बिल्स पेबलच्या खाली 20,000, लूज टूल्सच्या नाही सॉरी स्टॉकच्या खाली 30,000, लूज टूल्स 10,000, लूज टूल्सच्या खाली, आणि बँक ओव्हरड्राफ्टच्या खाली 10,000. आणि मग आता टोटल्स करा, दोघांच्या टोटल्स करा. चेक करा 1 लाख आणि 60,000 तुमच्या येत आहेत ना? येस. ऑलराईट. त्याच्या खाली फॉर्म्युला लिहा. करंट रेशो इज इक्वल टू करंट असेट अपॉन करंट लायबिलिटीज. करंट असेट अपॉन करंट लायबिलिटीज. करंट रेशो इज इक्वल टू करंट असेट अपॉन करंट लायबिलिटी. 1 lakh divided by 60,000. लिहा 1 lakh divided by 60,000. 0 0 0 कॅन्सल करत या. 10/6 राहतील. त्याला 2चं डिव्हिजन करा. 5/3 राहतील. आता फर्दर डिव्हिजन पॉसिबल नाहीये, मग त्यामुळे 5:3 या फॉर्मॅटमध्ये लिहून टाका. 5:3 या फॉर्मॅटमध्ये लिहून टाका. या फॉर्मॅटमध्ये लिहून टाका. बर, करंट रेशो हा नेहमी ऍज टू म्हणजे हे जसं दिलंय तसं 5:3 हे जसं दिलंय तशा फॉर्म मध्ये लिहायचा असतो. करंट रेशो किंवा करंट रेशो आणि क्विक रेशो हे दोन्ही रेशोज पुढे आहे आपल्याला लगेच इमिजिएटली. क्विक रेशो, करंट रेशो आपण ऍज टू फॉर्म मध्ये लिहिणार. ऍज टू फॉर्म म्हणजे ह्या अशा टाईपचा. बर, या करंट रेशोचा आयडियल रेशो आहे 2:1. आयडियल रेशो म्हणजे काय? ईच अँड एव्हरी कंपनी 2:1 ह्या रेशो, त्यांचा करंट रेशो हा ह्या समवेअर अराउंड देअर हा राहील ना ह्याच्याकडे बघत असते. बर, मग जास्त पण चांगला नाही आणि कमी पण चांगला नाही. देअर अँड देअर अबाउट हाच आयडियल रेशो आहे. मग मोठ्या मोठ्या कंपन्या ज्या आहेत त्या खूप प्रयत्न करतात की त्यांचे रेशोज हे आयडियल रेशो प्रमाणे राहतील, मेंटेन होतील, याचा खूप प्रयत्न चालतो मोठमोठ्या कंपन्यांमध्ये. चला, हे कळलंय का मला सांगा? हॅव यू अंडरस्टूड दिस? ओके. मग चला, आता ही ऍक्टिव्हिटी जी दिली ना त्याचा आपल्याला करंट रेशो कॅल्क्युलेट करायचंय. जसं आत्ता इथं केलं तसं करत जायचंय.
करा पाहू, बघूया किती तुम्हाला समजलंय. जर कुठे प्रॉब्लेम आला तर मला विचारा. घ्या. काय करायचंय, पहिले करंट असेट कॅल्क्युलेट करा, मग करंट लायबिलिटी कॅल्क्युलेट करा, आणि मग त्याच्या खाली करंट असेट आपण म्हणजे करंट रेशो कॅल्क्युलेट करा. अशा 3 पार्ट मध्ये हा ऍक्टिव्हिटी फुलफिल करा. चला करा पटापट, बघूया काय कितपत जमतंय. किती येत आहे? चला मला पहिले सांगा, करंट असेट. चला बोला, करंट असेट मध्ये तुम्ही काय काय घेतलं? करंट असेट बोला काय काय. पहिले आहे डेटर्स, नंतर स्टॉक आणि लूज टूल्स, आणि त्याच्या व्हॅल्यू सांगा. 40,000 आणि 20,000, म्हणजे त्याची व्हॅल्यू किती आली? 1,50,000. चला करंट लायबिलिटी बोला. क्रेडिटर्स, बिल्स पेबल, बँक ओडी. चला अमाऊंट सगळे तिन्ही मिळून मला डायरेक्ट अमाऊंट सांगा. चला करंट लायबिलिटी किती आले? किती? 75,000. मग आता करंट रेशो सांगा. करंट असेट अपॉन करंट लायबिलिटी. 1,50,000 अपॉन 75, म्हणजे एक्झॅक्ट 2:1 आला बघा. बरोबर. चलो आता अजून एक, मी हा पुढचा घेत नाहीये कारण याच्यात थोडी गडबड आहे. याच्यात अजून आत्ता नको, हे आपण थोडं अजून करंट रेशो समजून घेऊ आणि मग तो कॅल्क्युलेट करू. आता अजून एक सम करायचा आपल्याला. हे बघा तुमच्या बुक मध्ये सगळे फॉर्म्युलेस तुम्हाला इथल्या पेजवर तुम्हाला लगेच मिळू शकतील. 374 सगळे फॉर्म्युलेस ऍट अ ग्लान्स तुम्हाला एका ठिकाणी मिळू शकतायत. हे पेज लक्षात ठेवा. घ्या. चला काढा, हे घ्या 11 नंबर. आपल्याला करंट रेशो याचा कॅल्क्युलेट करायचा आहे. पहिले करंट असेट कॅल्क्युलेट करा, मग करंट लायबिलिटी कॅल्क्युलेट करा, आणि मग करंट रेशो कॅल्क्युलेट करा. ऐश्वर्या 2 मिनिट येतेस का?
5:3 येते. कोणाकोणाचे 5:3 आलं? गुड. चला मला करंट असेटची व्हॅल्यू सांगा. 2 लाख. करंट लायबिलिटीची व्हॅल्यू सांगा. 120. मग आपण 2 लाख डिवाइड बाय 120 केलंय, बरोबर आहे. आन्सर 5:3. हा बघा, व्हेरीफाय केलं. ऑल राईट. चला अजून एक सम माझ्याकडचा. आता 1 मिनिट द्या, स्क्रीनवर घेऊन येतो. एक मिनिट द्या. हे खूप मोठं बुक आहे. मी स्कॅनर ओपन करतोय. इट टेक्स अ हेल लॉट ऑफ अ टाइम. चला 1 बाय 1. हे बघा, हे सम आहे. आता फक्त आपल्याला करंट रेशो यातनं फाइंड आउट करायचं आहे. तुम्हाला भरपूर इन्फॉर्मेशन दिली आहे. स्क्रीनवर दिसतंय ना सगळ्यांना? ओके ओके. चला याच्यावरनं फाइंड आउट करा. याचं आन्सर 5:3 आहे का? चला फक्त करंट रेशो काढायचं आहे. 1,50,000 आणि 90,000. करंट 1,50,000 काय आहे? करंट असेट. 1,50,000 करंट असेट आहेत आणि 90,000 करंट लायबिलिटी आहे. करंट असेट 1,50,000, करंट लायबिलिटी 90,000. मी कसं लिहितो बघा 90,000 आणि मग याचं डिव्हिजन. म्हणजे तिचं म्हणणं 5:3 आन्सर येत आहे. वाह, बरोबर ईशा पण बोलते. व्हेरी गुड. माझं काहीतरी भलतंच येत आहे. हे बघा, हे बरोबर आहे का? हे तर बरोबर आहे. तुमचं तर बरोबर आहे. हे तर करेक्ट आहे. व्हॉट युअर डन इज करेक्ट. हे बरोबर आहे. म्हणजे याचा आन्सर किती पाहिजे? 5. पण तुम्ही जर आता ह्याची पूर्ण डिव्हिजन केलीत ना तर ते आन्सर विल बी 1.67. करून बघा डिव्हिजन.
म्हणजे असं अशा स्वरूपात पण तुम्हाला लिहिता येतं. यू कॅन राईट इट इन दिस फॉर्म ऑल्सो. 5:3. 3 ने डिव्हिजन करून बघा. बघा तुमचा आन्सर 1.67 येतंय का? म्हणजे हे जे ना अशा टाइप मध्ये पण लिहिता येतं आणि तशा टाइप मध्ये लिहिलं तरी चालतं. काही प्रॉब्लेम नाही. नो प्रॉब्लेम. चला कळते का बघा. एक मिनिट अजून वरती पुढे जाऊया. आता तुम्हाला मी असं सांगितलं की एखाद्या वेळेला की एखाद्या बॅलन्स शीट मधल्या पार्ट मधलं काढायला सांगितलं की एखादी बॅलन्स शीट दिली आणि त्यातनं सांगितलं की मला करंट रेशो कॅल्क्युलेट करून द्या. हे बघा ही बॅलन्स शीट आहे. थांबा थांबा जरा थांबा जरा. आपण एखादी बॅलन्स शीट घेऊ. बॅलन्स शीट नाही आहे. बॅलन्स शीट नाही. नो बॅलन्स शीट. बर थांबा 2 मिनिटं. मी परत आय एम गोइंग बॅक टू दिस थिंग. हा चला हे बघा ही अशी बॅलन्स शीट आहे. या बॅलन्स शीट वरनं आपल्याला करंट रेशो काढता येईल का? मला सांगा या बॅलन्स शीट मध्ये फक्त 18चा कॅल्क्युलेट करायचा. 18चा 31 मार्च 18चा या वर्षीचा करंट रेशो कॅल्क्युलेट करा. करंट इयरचा कसा त्यामध्ये काय 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 काय. अरे तुम्ही नीट बघत नाही आहात. टोटल कशी दिली आहे ती बॅलन्स शीटची टोटल नेहमी टॅलीच असते. त्यात लँड पण आहे. लँड इज नॉट अ करंट असेट. काय असेटला फक्त करंट असेट असतात का? फिक्स असेट पण असतात. असेट्स मध्ये फिक्स असेट पण असतात. त्याप्रमाणे त्याच्यात फिक्स असेट्स पण आहेत. मग यातल्या फक्त करंट असेट्स कुठल्या कुठल्या आहेत? कॅश, डेटर आणि स्टॉक. आणि करंट लायबिलिटी कुठल्या आहेत? फक्त क्रेडिटर. मग त्याप्रमाणे करा पोर्ट कॅल्क्युलेट आणि मला सांगा. Sir, 1:30. एवढं तर नाही होणार. एवढं कसं काय येतंय? हे बघ ना 18चाच कॅल्क्युलेट करायचा. हे बघ ह्या तिघांची टोटल करणार ना तू. एवढं शक्य नाही आहे ग. 47 हे बघा या तिघांची टोटल करा पहिली. 47, 115, 90 या तिघांची टोटल तुम्हाला करायची आहे. $2,52,000 आणि डिवायडेड बाय 70,000. ओके 45. पण मग कितीचा डिव्हिजन जाते? एवढी कमी डिव्हिजन जाते. जी काही येईल ती. चला ओके ओके. सो बघा कळते तुम्हाला असं मला म्हणायचंय. युअर अंडरस्टँडिंग. चला मुव्हिंग ऑन. पुढचा आता नेक्स्ट रेशो. पहिला पार्ट कळलाय तुम्हाला. याच्यामध्ये अजून थोडं कॉम्प्लेक्सिटीज आहेत ते आपण आत्ता नाही करणार. थोडंसं आधी पहिले क्विक रेशो समजून घेऊया काय आहे आणि मग आपण त्याच्यातल्या कॉम्प्लेक्सिटीज समजून घेऊया.
कारण आणि मला तुम्हाला काही रिलेशन्स पण सांगायचे आहेत, याच्यामध्ये काही रिलेशन्स पण आहेत, दॅट ऑल्सो वी विल हॅव टू कव्हर. आधी आता बिफोर मुव्हिंग अहेड आधी आपल्याला क्विक रेशो जो दुसरा रेशो आहे त्याचा लिक्विड रेशो आहे, त्याचे 3 नाव आहेत, लिक्विड रेशो, क्विक रेशो, ऍसिड टेस्ट रेशो. परत एकदा सांगतोय, नीट लक्ष ठेवा, 3 नावं आहेत. मला अजिबात नंतर सांगून येऊन सांगू नका की नवीन रेशो विचारला होता. शक्यच नाही नवीन रेशो विचारणं. आउट ऑफ द बुक तुम्हाला काहीही येणार नाही. म्हणून मी तुम्हाला सांगतोय क्विक रेशो, ऍसिड टेस्ट रेशो आणि लिक्विड रेशो, हे असे ते 3 रेशोज आहेत. दीज आर 3 रेशोज. हे रेशोज आहेत. हे सॉरी, ही तिन्ही नावं एकाच रेशोची आहेत, अँड दॅट इज क्विक रेशो. चला आता क्विक रेशोचा फॉर्म्युला काय आहे? व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर क्विक रेशो? क्विक रेशोचा फॉर्म्युला बरोबर याच्यासारखाच आहे. क्विक रेशोचा फॉर्म्युला आहे क्विक असेट अपॉन क्विक लायबिलिटी. क्विक असेट अपॉन क्विक लायबिलिटीज. फॉर्म्युला तुमच्याकडे लिहून ठेवा, क्विक असेट अपॉन क्विक लायबिलिटी. हा फॉर्म्युला आहे लिक्विड रेशो किंवा क्विक रेशोचा. दिस इज अ फॉर्म्युला. क्विक असेट, करंट लायबिलिटीज नका लिहू. हे बघा, लिक्विड लायबिलिटीज म्हणजे क्विक लायबिलिटीज, म्हणून त्याचा फॉर्म्युला लिहा क्विक असेट अपॉन क्विक लायबिलिटी. त्याचा फॉर्म्युला आहे क्विक असेट अपॉन क्विक लायबिलिटी. हा फॉर्म्युला तुमच्याकडे नीट व्यवस्थित लिहून ठेवा. आता क्विक असेट कॅल्क्युलेट कशा करायच्या? क्विक असेट म्हणजे करंट असेट मधनं 2 असेट बाहेर काढायच्या. करंट असेट मधनं 2 असेट, स्टॉक आणि प्रीपेड, हे जे 2 असेट आहेत ते बाहेर काढले की क्विक असेट होतात, की ते क्विक असेट होतात. आणि सिमिलरली करंट लायबिलिटी मधनं 2 लायबिलिटी बाहेर काढल्या की क्विक लायबिलिटी होतात. बँक ओव्हरड्राफ्ट आणि ऍडव्हान्स रिसिव्ह, या 2 लायबिलिटीज आपल्याला बाहेर काढायच्या आहेत, म्हणजे आपल्याला क्विक लायबिलिटी मिळणार आहे. मी काय सांगतोय कळलंय का बघा? फॉर्म्युला कळला का बघा? एकदम सिंपल आहे, व्हेरी व्हेरी सिंपल. क्विक असेट अपॉन क्विक लायबिलिटी, क्विक असेट अपॉन क्विक लायबिलिटी हा फॉर्म्युला आहे. मग क्विक असेट कशा काढणार? तर करंट असेट मधनं 2 असेट मायनस करायचे आहेत. त्यातला एक आहे स्टॉक आणि दुसरा आहे प्रीपेड एक्सपेन्सेस. आणि करंट लायबिलिटी मधनं पहिले बँक ओडी करूया, ओव्हरड्राफ्ट मायनस करायचं आहे, आणि ऍडव्हान्स रिसिव्ड, या 2 लायबिलिटीज मायनस केल्या की तुम्हाला क्विक लायबिलिटी मिळणार. आणि हे क्विक असेट आणि या दोघांचं डिव्हिजन केलं की तुम्हाला क्विक रेशो मिळणार. मग जसा आपण करंट रेशो काढला, सेम फॅशन मध्ये सेम वेनी आपण काय काढणार? पहिले क्विक असेट काढणार, मग क्विक लायबिलिटी काढणार आणि मग क्विक रेशो काढणार. चला मगाचाच त्याचा मला आता क्विक रेशो काढून द्या. हे घ्या, हे तुमच्या समोर ऑलरेडी तुम्ही करंट असेट काढलेलेच आहेत, करंट असेट आणि करंट लायबिलिटी काढलेली आहेत, ते यूज करा. या करंट असेट वरनं क्विक असेट काढा, करंट लायबिलिटी मधनं क्विक लायबिलिटी काढा. करंट असेट मधनं फॉर्म्युला लिहा पहिले, राईट डाऊन द फॉर्म्युला फर्स्ट. क्विक असेट इज इक्वल टू करंट असेट मायनस, हाच फॉर्म्युला आहे त्याचा, करंट असेट मायनस स्टॉक मायनस प्रीपेड एक्सपेन्सेस. हा पहिले फॉर्म्युला लिहा आणि मग त्याच्या खाली त्याच्या व्हॅल्यूज लिहा आणि मग त्याचा रिझल्ट लिहा. सिमिलरली क्विक लायबिलिटीज इज इक्वल टू करंट लायबिलिटी मायनस ओडी बँक ओव्हरड्राफ्ट मायनस ऍडव्हान्स रिसिव्ह. हा फॉर्म्युला आहे, फॉर्म्युला ऍज इट इज लिहा आणि मग त्याच्या खाली व्हॅल्यूज लिहा आणि मला व्हॅल्यू सांगा. सोपा पार्ट आहे. क्विक रेशो हा करंट असेटचाच पार्ट आहे. चला सांगा मला काय? सेवन एस टू 5 त्याचा येते. मला क्विक असेट किती आला ते सांग.
क्विक असेट 70,000 आणि 50,000. हा, येस. आणि पीई नाहीच आहे, त्यामुळे ते झिरो धरणार तुम्ही. जे नाही ते झिरो, जे नाहीये ते झिरो करा. सो इट इज व्हेरी व्हेरी इझी, ऍब्सोल्युटली इझी आहे, काही इश्यूज नाही याच्यामध्ये. क्विक असेट इज इक्वल टू करंट असेट मायनस स्टॉक मायनस प्रीपेड एक्सपेन्सेस, हा फॉर्म्युला आहे क्विक असेटचा. आणि क्विक लायबिलिटीचा फॉर्म्युला आहे करंट लायबिलिटी मायनस ओव्हरड्राफ्ट मायनस ऍडव्हान्स रिसिव्ड. म्हणजे करंट असेट मध्ये ऍडिशन्स आहेत, क्विक असेट मध्ये सबस्ट्रॅक्शन आहेत, डिडक्शन्स आहेत, मायनस करायचे. चला सेकंड, या ऍक्टिव्हिटीचा काढा, या ऍक्टिव्हिटीचा क्विक रेशो काढा. मी जसं दिलंय तसं तुम्हाला लिहायचंय सगळं व्यवस्थित, कुठेही शॉर्टकट नकोय. पहिले क्विक तो फॉर्म्युला लिहा, त्याच्या खाली त्याच्या व्हॅल्यू लिहा, त्याची फायनल व्हॅल्यू लिहा, मग क्विक लायबिलिटी लिहा, त्याचा फॉर्म्युला लिहा, त्याच्या खाली त्याच्या व्हॅल्यूज लिहा, त्याचा आन्सर लिहा, आणि मग क्यू आर करा, त्याचा रेशो तो फॉर्म्युला लावा आणि त्यावरनं कॅल्क्युलेट करा. टू एस टू, अरे करंट रेशो नाही काढायचा आहे, क्विक रेशो काढायचा आहे. क्विक रेशो पण 2:1 येतोय. मला सांगा पो कसा तुमच्या करंट. बघा म्हणजे यांचा क्विक रेशो आणि करंट रेशो सेम आहे. क्विक रेशो बर, मग आता क्विक रेशोचा आयडियल रेशो किती? कारण करंट रेशो 2:1 हा आयडियल आहे. मग क्विक हा आयडियल किती? क्विकचा आयडियल आहे 1:1. क्विक किती पाहिजे आयडियल? 1:1. करंट 2:1 पाहिजे, पण क्विक तेवढा नाही पाहिजे. दोन्ही सेम कसे चालतील? ऑब्विसली. सो क्विक रेशो. चला वन मोर, हे घ्या, अजून एक सम घ्या, करा. याचा आपण ऑलरेडी मागाशी कॅल्क्युलेट केलाय, आता अजून एक कॅल्क्युलेट करू. क्विक रेशो कॅल्क्युलेट करा, ह्याच्यात विचारलेलं नाही पण मी तुम्हाला सांगतोय कॅल्क्युलेट करायला.
7:5. बोला कोणाचं काय म्हणणं आहे? सेवन एस टू 5 कसा कॅल्क्युलेट केला? स्टॉक फक्त बाहेर काढला, बरोबर ना? आणि इकडे बँक ऑर्डर बाहेर काढला. 7:5. चला, किती जणांचा 7:5 आलाय? गुड. व्हेरी गुड. चलो, सो बघा, म्हणजे थोडक्यात आपल्याला आता काय व्हॉट इज दिस थिंग, म्हणजे ह्याच्यात काय आपल्याला मेन कव्हर करायचं आहे की याच्यामध्ये एक तर पहिली गोष्ट अशी की हे सोपं आहे, व्हेरी इझी. पण याच्याच बरोबर एवढं सिंपल येईलच असं नाही. कधी कधी ते तुम्हाला काय करणार, ह्या अशा टाईपमध्ये सुद्धा क्वेश्चन विचारणार. म्हणजे कसं, हे बघा, ऑलरेडी रेशो दिलाय तुम्हाला. आता फाइंड अ करंट असेट. दिस बिकम्स मॅथमॅटिक्स. हे बाकी काही नाहीये, हे एक मॅथमॅटिक्स आहे. हे जे दिलंय ना, हे इक्वेशन आहे थोडक्यात. बघा, रीड करूया. आणि या इक्वेशन प्रमाणे तुम्हाला याचं आन्सर काढायचंय. म्हणजे ऑलरेडी एक आन्सर तुम्हाला दिलाय, त्यावरनं कुठला तरी एलिमेंट काढायचा आहे. बरं, मग दिलंय काय आपल्याला? करंट लायबिलिटी इज गिवन, दॅट इज 1,50,000. करंट रेशो दिलाय 3:1. मग त्यावरनं आपल्याला काय काढायचं आहे? करंट असेट काढायचे. अतिशय सोपं आहे. म्हणजे आपल्याला करंट रेशो दिलाय 3:1. हाऊ कॅन वी राईट दिस 3:1? हे मॅथमॅटिक्स यूज करायचं आहे. 3:1 आय कॅन राईट इट इन दिस वे. बरं, आता याचा फॉर्म्युला काय करंट रेशोचा? करंट असेट अपॉन करंट लायबिलिटी, हा फॉर्म्युला आहे. त्यातला कुठली व्हॅल्यू दिली आपल्याला? करंट लायबिलिटीची व्हॅल्यू दिली, ती रिप्लेस करा इथं. म्हणजे मी काय करणार, मी करंट लायबिलिटीच्या व्हॅल्यूला रिप्लेस करून टाकली. किती? 1,50,000. आता काय करायचंय? क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 1,50,000 विल मल्टिप्लाय, सॉरी, अरे चुकून वरती गेलं. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये 1,50,000 विल मल्टिप्लाय दिस 3 and this 1 will multiply CA. म्हणजेच मग इक्वेशन काय तयार झालं? CA इज इक्वल टू, कुठे लिहू? इथं लिहितो, खाली लिहू, जागा नाही, इथं लिहूया. म्हणजेच इक्वेशन काय तयार झालं? CA इज इक्वल टू 150 इंटू 3 लाख, म्हणजे किती? 4,50,000 झालं. हे बघा, करंट असेट. सो सिंपल. चला, ही ऍक्टिव्हिटी 2 तुम्ही करायची. रीड करा आणि मला सांगा. आता त्यांनी दिलंय तुम्हाला सेम असंच आहे, ती रीड करा आणि मला सांगा काय आहे. काय विचारलंय त्यांनी? आता करंट लायबिलिटी विचारली आहे, करंट असेट दिलंय आणि करंट लायबिलिटी विचारली आहे. बघूया काय करताय. एक मॅथमॅटिकल इक्वेशन क्रॉस मल्टिप्लिकेशन वालं करा. व्हेरी व्हेरी इझी. किती? 3 लाख. सगळ्यांनी व्हेरीफाय करा, बरोबर आहे ना? बरोबर आहे. सेम या फॉर्म मध्येच लिहायचं, इतकं सोपं आहे ते. करंट रेशो 2:1 आहे, म्हणजे 2/1 आहे. आता काय दिलंय? करंट असेटची व्हॅल्यू दिली आहे 6 लाख आणि करंट लायबिलिटी विचारली. म्हणजेच काय होणार? 2CL इज इक्वल टू 6 लाख.
मग हा 2 इथून उठणार आणि तो इथे येऊन डिवाइड करणार, म्हणजे डिव्हिजन येणार 3 lakhs. आन्सर इज 3 lakhs. चलो, आज आपल्याला इथंच थांबायचंय.